शिवसेनेचे खासदार दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। मंत्रिमंडळाच्या खातेवाटपांच्या संदर्भाने चर्चा सुरू असताना तुमचं नाव चर्चेत? माझं नाव चर्चेत वगैरे काही नाही। आज खासदार म्हणून मी दिल्लीत येतोय आणि हे सगळे अधिकार आमचे शिंदे साहेबाला आहे। शिंदे साहेब जे काही ठरवतील ते आम्हाला सगळ्याला मान्य आहे। आम्ही शिंदे साहेबाच्या पुढे नाही। वेगवेगळ्या बैठका होत आहेत, बैठकीच्या निमित्ताने येत आहेत, काय नेमक्या पक्षाकडून सूचना दिल्या जातात, पुढचं काय एकूण नियोजन आहे? आता पक्षाकडून सूचना, आज मुंबईला आमच्या पक्षाची बैठक झाली, उद्या आणखीन बैठक आहे आणि आता बैठका वगैरे होतील आणि बैठकामधून जे काही मार्गदर्शन असेल ते शिंदे साहेब आम्हाला उद्या मार्गदर्शन। काय नेमकी अपेक्षा आहे की पक्षाला किती मंत्रिपद मिळाल? हे शिंदे साहेब ठरवतील, मी नाही ठरवणार, कारण हे शिंदे साहेबाला अधिकार आहे किती मंत्रिपद ठरवायचं, काय ठरवायचं, काय करायचं, कोणाला करायचं, हा शिंदे साहेबाला अधिकार। संभाजीनगरच्या लोकांची काय अपेक्षा आहे? कुठलं मंत्रिपद संभाजीनगरच्या लोकांना? नाही, आता संभाजीनगर सगळ्याला अपेक्षा असते, पण शिंदे साहेबच ठरवतील की कोणाला द्यायचं, कारण आता आम्ही 7 जण आहे आणि 7 मधून शिंदे साहेब ज्याला देतील ते आम्हाला सगळ्याला मान्य आहे। कशा पद्धतीने बघता तुम्ही या निकालाच्या सगळ्या निकालाच्या जे सगळे कल समोर आलेले आहेत? चर्चा जी अगोदर एक्झिट पोलची होती त्यानंतर हे सगळे निकाल आलेत, भाजपचं जे संख्याबळ होतं ते कमी होताना पाहिजे। मला एक सांगायचं की एक्झिट पोलमध्ये जे काही दाखवलं ते काही सगळं सत्य नव्हतं। आपण बघितलं, माझ्याबद्दल सुद्धा एक्झिट पोलमध्ये असं दाखवलं होतं की भुमरे पराभूत होणार, खैरे ही विजयी होणार आणि खैरे हे 3ऱ्या नंबरला गेले। म्हणून एक्झिट पोल काय सांगतो काय नाही, मी अनेक जणांना सांगत होतो की एक्झिट पोल हा मतदानाच्या दिवशी तुम्हाला कळेल की एक्झिट पोल खरा कसा आहे। आपल्यासोबत अन्य काही खासदार आहेत, वेगवेगळे खासदार जे ते या दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात आपल्याला बघायला मिळतात। मला सांगा, कशा पद्धतीनं एकूण सगळी नियोजनाची तयारी असणार आहे? उद्याच्या नियोजनाची काय नेमक्या सूचना? उद्या आमची एनडीएची बैठक आहे आणि त्यापुढची स्ट्रॅटेजी जी असेल ते आमचे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि आमच्या महायुतीचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतील त्या पद्धतीने कामकाज त्या ठिकाणी होऊन जाईल। खाते वाटपाच्या संदर्भानं खरं म्हणजे चर्चा सुरू आहे, काय अपेक्षा आहे? शिवसैनिक म्हणून काय अपेक्षा आहे? किती प्रश्न सोडवण्याकरता आलेलो आहोत। महाराष्ट्राची बाजू दिल्लीमध्ये भक्कमपणे मांडण्याकरता आलेलो आहोत। मंत्रिमंडळातील मंत्रिपद घेण्याकरता या ठिकाणी आलेलो नाही आहोत। ज्यांना मंत्रिपद द्यायचे हे मुख्य नेते निर्णय घेत असतात। आमचा विषय महाराष्ट्रातील प्रश्न आणि जास्तीत जास्त महाराष्ट्राचा विकास कसा होईल दिल्लीच्या सरकारच्या मदतीने, हा आमच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे। खाते आल्यानंतर आणखी सोप्या पद्धतीनं लवकर सगळ्या गोष्टी नागरिकांपर्यंत पोहोच, मी म्हणूनच म्हटलं शिवसैनिक म्हणून काय तुमची इच्छा असणार आहे? किती मंत्री? शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना, वरिष्ठ खासदारांना चांगली खातं मिळावं ही ॲज अ शिवसैनिक म्हणून माझी इच्छा आहे की माझ्या सिनियर्स लोक आहेत, वरिष्ठ लोक आहेत, 3-3, 4-4 टर्मचे खासदार आहेत, त्यांना चांगली खाती मिळावी जेणेकरून महाराष्ट्राचा विकास होईल। ही एका प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून जरी खासदार असलो तरी इच्छा आहे की माझ्या नेत्यांना, माझ्या वरिष्ठ खासदारांना चांगली खाते मिळावी। जी वेगवेगळी नावं चर्चेचे आहेत त्यात श्रीकांत शिंदेंचं नाव आहे, भुमरेंचं नाव आहे, कसं पाहता? काय या सगळ्या एकूण जी चर्चा सुरू आहे खाते वाटपाच्या संदर्भात सध्या महत्त्वाचा मुद्दा तोच? माझा विषय हा नाही आहे, हा माझा विषय नाही आहे। वरिष्ठ नेते या संबंधी निर्णय घेतात आणि त्याची अंमलबजावणी करणं हे आमचं काम असतं। आपण बघतोय की या सगळ्या संदर्भानं ज्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत त्या आपण खासदारांच्या तोंडून, जे नव्यानं निवडून आलेले आहेत त्यांच्या तोंडून त्यांच्या काय नेमक्या अपेक्षा आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। आणखी काही खासदार आपल्याला या महाराष्ट्र सदनाच्या परिसरामध्ये बघायला मिळत आहेत। खरं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा जी सुरू आहे खाते वाटपाच्या संदर्भानं, तिथे महत्त्वाचे जे सगळे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत ते दिल्लीत यायला सुरुवात झालेली आहेत। सुरुवातीला तुमचं अभिनंदन। कशा पद्धतीने बघता या सगळ्या निकालांना? देशाच्या लोकसभेची निवडणूक होत असताना मावळ लोकसभा मतदारसंघातून भारी मताधिक्यानं जनतेने माझ्या बाजूने कौल दिला। एनडीए पक्षाचा घटक म्हणून उद्या बैठक होती, त्या बैठकीसाठी आम्ही शिवसेना पक्षाचे सर्व खासदार दिल्लीमध्ये आलेलो आहे। एकंदरच पुन्हा एकदा मोदीजी देशाचे पंतप्रधान होणार आहे आणि एनडीएचा घटक पक्षाचा सहकारी म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये निवडणूक होत असताना चांगल्या मताधिक्यानं मतदारांनी माझ्या बाजूने कौल दिला। मी खरं तर त्या मतदारांचं मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदाराचा आभार व्यक्त करतो।
एकूणच गेल्या 10 वर्षाचा माझा कामकाजाचा अंदाज, लोकसभेचा कामकाजाचा अनुभव या माध्यमातून पुन्हा एकदा जनतेने मला संधी दिली आणि पुढचे 5 वर्ष पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याचं काम मिळेल. इतक्यांदा खासदार झालात, आता मंत्री व्हायची इच्छा आहे? बघा, मंत्रिपदाच्या बाबतीमध्ये आमचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. परंतु गेल्या 10 वर्षाचा लोकसभेचा अनुभव, तालिका सभापतीपर्यंत तो अनुभव देखील मला मिळाला आणि तो पक्षाने मला ते काम करण्याची संधी दिली. आता पुन्हा एकदा शिवसेना पक्षाच्या माध्यमातून लोकसभेमध्ये मी पोचलेलो आहे आणि उद्याच्या होणाऱ्या सगळ्या घडामोडीमध्ये त्याचा साक्षीदार मी होणार आहे. परंतु जो काही निर्णय होईल तो NDA आणि शिवसेना पक्षाच्या माध्यमातून होईल. खात्याचं काम करायला आवडेल? नाही, मी आता त्या संदर्भात जास्त बोलणं उचित ठरणार नाही. शेवट जो निर्णय होईल मंत्रिमंडळाच्या बाबतीमध्ये माननीय शिंदे साहेब तो निर्णय घेतील. शेवटचा प्रश्न, किती मंत्रिपदं मिळावीत असं वाटतं शिवसैनिक म्हणून? मी तुम्हाला सांगतो, शिवसेना म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून न्यायिक भूमिका केंद्र सरकारने द्यावी आणि घटक पक्षाचे इतर जे घटक पक्ष आहे त्यांना जो न्याय देईन तोच न्याय खरं तर शिवसेनेच्या माध्यमातून माननीय केंद्र सरकारने किंवा मोदी सरकारने द्यावा अशी आमची मागणी. पक्ष म्हणून नाही, पण आता ओव्हरऑल महाराष्ट्र म्हणून प्रश्न विचारतो, महाराष्ट्राला या सगळ्या आत्ताच्या खातेवाटपात किती मंत्रिपदं मिळावीत असं वाटतं? महाराष्ट्राला या सगळ्या घटक पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त खरं तर मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी. त्या माध्यमातून 3-1 तरी मंत्रिमंडळामध्ये सहकारी व्हावे अशी अपेक्षा आहे पक्षाचं शिवसेना पक्षाच्या. आपण बघतोय की शिवसेनेला किमान 3 मंत्रिपदं मिळावीत अशा पद्धतीचं मागणी जी आहे, जी इच्छा आहे ती आपल्याला श्रंगाप्पा बारणे यांनी बोलून दाखवलेली आहे. अन्य काही खासदार आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्र सदनामध्ये सगळेच खासदार जे आहेत ते दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. अभिनंदन तुमचं, अटीतटीची लढत होती तुमची. हो, अगदी शेवटच्या घटकेपर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत, ओव्हर संपूस तोपर्यंत जसं क्रिकेटमध्ये उत्कंठ राहते तशी इलेक्शनची उत्कंठता शेवटच्या टप्प्यापर्यंत होती, शेवटच्या फेरीपर्यंत होती आणि शेवटी विजयी सलामी माझ्या मतदारसंघातली आम जनतेनं माझ्यावर विश्वास टाकून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला परत एकदा त्यांची सेवा करण्याची. वेगवेगळ्या खासदारांशी आम्ही बोलतोय, सगळेजण अपेक्षा व्यक्त करत आहेत. तुमचा काय अपेक्षेचा अंदाज आहे, आकडा आहे की इतके मंत्रिपद आपल्या पक्षाला मिळाले पाहिजे? नाही, आता ते स्वतः शिंदे साहेबांचा आणि सन्माननीय प्रधानमंत्री, मी सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून तुम्हाला नाही, शिवसेनेचा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आकडा हा आज त्या ठिकाणी एखादा सांगणं अयोग्य होणार नाही. पण अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेने जी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स केला आहे त्याचा निश्चितपणे चांगला ॲडव्हान्टेज दिल्लीच्या राजकारणामध्ये मिळेल आणि निश्चितच एकनाथ शिंदे साहेब ते त्या बाबतीत या ठिकाणी वरिष्ठांची चर्चा करत असतात. जर तुम्हाला संधी मिळाली मंत्री म्हणून काम करायचं तर कोणत्या खात्याचा मंत्री म्हणून काम करायला आवडणार? नाही, मी आधी पहिल्यांदा तर या मतदारसंघातील आम जनतेचे आभार मानेन की त्यांनी काम करण्याची संधी दुसऱ्यांदा मला लोकसभेचा खासदार म्हणून दिली आणि जर परमेश्वर कृपेनं तशा पद्धतीचं काही व्यवस्था झाली तर निश्चितपणे जे काही पार्टी सांगेल, जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मी निश्चितपणे. पक्षाचा विषय होईल, तुम्हाला वैयक्तिक कुठल्या खात्याचं मंत्रिपद म्हणून काम करणार? नाही, ही हायपोथेटिकल क्वेश्चन झाला, पण अशी एखादी परिस्थिती निर्माण झाल्यानंतरच आपण त्याच्या बाबतीतला विचार करू शकतो. आपण बघतोय वेगवेगळे खासदार आहेत जे महाराष्ट्र सदनामध्ये आलेले आहेत, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते देखील त्यांच्यासोबत आहेत आणि आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की शिवसेनेच्या खासदारांना किती मंत्रिपदं हवी आहेत, कोणतं नेमकं खातं हवं आहे, कुठल्या खासदाराला कोणत्या पदावरती काम करायला, कुठल्या मंत्रिमंडळात काम करायला आवडणार आहे. वेगवेगळ्या नेत्यांनी, वेगवेगळ्या खासदारांनी त्यांची जी मतं आहेत, त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या पुढारी न्यूजशी बोलताना बोलून दाखवलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश भोळे समित, ज्ञानेश्वर चौतमल, नवी दिल्ली.